टर्मिनॉलॉजी यूज अकॉर्डिंग टू NEC 2023. ओके, तर कोणकोणत्या टर्मिनॉलॉजी वापरणार आहेत आपण, कशासाठी, कोणत्या लाईटिंगसाठी, आउटडोअर लाईटिंगसाठी किंवा पब्लिक लाईटिंगसाठी कोणकोणत्या टर्मिनॉलॉजी वापरणार आहेत ते आपण बघू. तर बघा, इन नॅशनल इलेक्ट्रिकल कोड म्हणजेच NEC द आर्टिकल 600 इन्क्लूड, आर्टिकल 600 इन्क्लूड काय करतं आहे, रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो फॉर द वायरिंग ऑफ आउटडोअर लाईटिंग. आउटडोअरच्या ज्या लाईटिंग आहेत, जसं की स्ट्रीट लाईट आहे, पब्लिक लाईट आहे किंवा अजून दुसऱ्या वेगवेगळ्या लाईटिंग आहे, साईनबोर्ड किंवा फ्लेक्स किंवा न्यूऑन साईन ट्यूब, डेकोरेटिव्ह, टनेल, ह्या सगळ्या आउटडोअर लाईटिंग ज्या आहेत, तर याचं जे कोड आहे तर हे आर्टिकल 600च्या नुसार मेन्शन केलेलं आहे, नॅशनल इलेक्ट्रिकल कोड 2023च्या नुसार. ओके, तर बघा, दिस कवर इलेक्ट्रिकल साईन बोर्ड, हे काय कवर करणार आहे, इलेक्ट्रिक साईन बोर्ड कवर करणार आहे. त्याच्यानंतर ॲडव्हर्टायझिंग बोर्ड सिलेक्ट करणार आहे, काय करणार आहे, ॲडव्हर्टायझिंग बोर्ड सिलेक्ट करणार आहे. त्याच्यानंतर स्केलेटन ट्यूब सिलेक्ट करणार आहे. स्केलेटन ट्यूब म्हणजे ते तुम्हाला आय लव जालना, आय लव छत्रपती संभाजीनगर, त्या स्केलेटन ट्यूब, न्यूऑन साईन ट्यूब ज्याला आपण म्हणतो, त्या कवर करणार आहे. त्याच्यानंतर डेकोरेटिव्ह लाईट कवर करणार आहे. आणि इट ऑल्सो इन्क्लूड आउटलाईन लाईटिंग डिटेल्स, जसं की पेट्रोल पंपवर आउटलाईन लाईटिंग असते, याचा भाव एवढा, याचा भाव एवढा, अशा पद्धतीने पाहिलं तुम्ही ते. तर ते सुद्धा हे आर्टिकल 600च्या मध्ये NEC 2023च्या मध्ये इन्क्लूड केलेले. ओके, परत काय, द आउटलाईन लाईटिंग इज ॲन अरेंजमेंट. आता बघा, आउटलाईन लाईटिंग म्हणजे काय, इट इज ॲन अरेंजमेंट ऑफ इल्युमिनरीज फॉर सिकिंग अटेन्शन ऑफ ऑब्झर्वर टू सर्टन लोकेशन सच ॲप शेप ऑफ बिल्डिंग ऑर डेकोरेशन ऑफ विंडोज एक्सेट्रा. म्हणजे एखाद्या बिल्डिंगचं अट्रॅक्शन वाढवण्यासाठी जी काय अरेंजमेंट केलेली आहे त्याला आपण आउटलाईन अरेंजमेंट असं म्हणतो. जसं की पेट्रोल पंपाच्या बाहेर त्या पद्धतीची अरेंजमेंट असते, डेकोरेटिव्ह अरेंजमेंट पाहिली तुम्हाला आता दाखवलं मी. तर आउटलाईन इट इज ॲन अरेंजमेंट ऑफ इल्युमिनरीज फॉर सिकिंग अटेन्शन वाढवण्यासाठी ऑब्झर्वरचं त्या पद्धतीचं डेकोरेशन केलेलं असतं, विंडोज बनवलेले असतात, त्याला आपण काय म्हणतो, आउटलाईन लाईटिंग म्हणतो, आउटलाईन लाईटिंग. तर आता हे बघा, ऑल इलेक्ट्रिकल साईन, सेक्शनल साईन अँड आउटलाईन लाईट मस्ट बी लिस्टेड अँड दे मस्ट बी इन्स्टॉल ॲज पर द लाईटिंग इन्स्ट्रक्शन डिस्क्राईब इन द रिलिव्हंट स्टँडर्ड. या रिलिव्हंट स्टँडर्डमध्ये 600च्या आर्टिकलमध्ये इलेक्ट्रिकल साईन, सेक्शन साईन, आउटलाईन लाईटिंग ह्या सगळ्यांचं इन्स्टॉलेशन जे केलेलं आहे ते जे काही इन्स्ट्रक्शन आहेत डिस्क्राईब केलेले आहेत आर्टिकल 600मध्ये त्याच्यानुसारच होणं आवश्यक आहे, स्टँडर्ड पद्धतीने होणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आउटलाईन लाईटिंग सिस्टीम मस्ट बी परमनंटली ड्युरेबल मार्क विथ अ मॅन्युफॅक्चरर्स नेम. तर त्याच्या मॅन्युफॅक्चररचं नाव आणि ते सगळं त्याच्यावर पाहिजे ट्रेडमार्कसाठी. आता समजा एखादा ट्रेडमार्क ठेवला आहे, उदाहरणार्थ आपल्या कॉलेजकडं जाणारा जो रस्ता आहे तिथं आपण एक ट्रेडमार्क ठेवला, काय, शासकीय डॅश 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 डॅश. ओके, तर तिथं तो परमनंट पाहिजे, थोडक्यात तो परमनंट पाहिजे. पण बघा, आउटलाईन मार्किंग डझंट हॅव टू बी विजिबल आफ्टर इन्स्टॉलेशन बट दिस मस्ट बी विजिबल ड्युरिंग द सर्विस, मस्ट बी वेदरप्रूफ. बघा, तर हे सर्व्हिस द्यायचं काम केलं पाहिजे त्यांनी, की ॲरो बघा या दिशेने त्या दिशेने अशा पद्धतीचे ॲरो असतात, ओव्हर स्पीड कमी करण्यासाठीचे ॲरो असतात, किंवा एखाद्या पेट्रोल पंपवर एखादा अट्रॅक्शन, आता कॉलेजमध्ये अट्रॅक्शन असते की बाबा गॅदरिंग आहे, तर गॅदरिंगसाठीचा अट्रॅक्टिव्ह बोर्ड बनवलेला आहे, तर ते ठळक आणि स्पष्ट दिसणं गरजेचं आहे. कधी, सर्व्हिसच्या वेळेस. आणि भले मदत नाही दिसला तरी चालेल, पण जेव्हा गरज आहे तेव्हा ते दिसणं आवश्यक आहे. ओके, समजा संडे
कॉलेज बंद आहे, बंद करून ठेवा. पण एखादी कमिटी वगैरे यायला लागली ते चालू करा. ओके, तुम्ही बघा कमिटी आल्याच्यानंतर काय केलं जातं, एकदम कॉलेजमध्ये स्वच्छता वगैरे तर ठेवलीच जाते, परंतु नोटीस बोर्डला फोटो हे ते लावले जातात, अजून काय काय केलं जातं पाहिलं असेल ना. त्या पद्धतीने बघा, फॉर बेंच सर्किट अ साइन आउटलेट इज टू बी प्रोवाइडेड ॲट द एंट्रन्स ॲट ईच टेंट शेप. The rating of supply provided to each outlet should be minimum 20 ampere. तर बघा हे आउटलेट, प्रत्येक ब्रँचचं आउटलेट, आता हे समजा एक ब्रँच आहे, दुसरी ब्रँच आहे, तिसरी ब्रँच आहे, तर या ब्रँचचं आउटलेट जे आहे त्याच्या एंट्रन्सलाच त्या पद्धतीचे फ्लेक्स किंवा बोर्ड लावणं अपेक्षित आहे आणि त्याची रेटिंग त्याला आपण 20 ॲम्पियरचा सप्लाय देणं तरी अपेक्षित आहे ॲटलिस्ट. कळतं काही. आणि हे जर केलं तर ते काय करणार आहेत, अट्रॅक्ट करणारे, अटेन्शन वाढवणारे, कोणाचं, ऑब्झर्वरचं. कशासाठी, जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी. ओके, समजा ॲडमिशनला लोक आले तर त्यांना डिपार्टमेंट व्यवस्थित दिसले पाहिजे पटापटा, तर त्यासाठी डेकोरेटिव्ह लाईटिंग जर लावली डिपार्टमेंट वाईज ती भारी होऊन जाईल. येतं लक्षात. त्याच्यानंतर बघा एक साईन आउटलेट दाखवलं आहे की बाबा ABC बँक आहे, ABC शॉप आहे, ABC म्हणजे काहीतरी XYZ समजा, तर विंडोज हे डुअर आणि तर 20 ॲम्पियरचा सप्लाय ते दिसणार त्याला. त्याच्यानंतर इथं एक विंडोज, हे इकडं डुअर, माझा 20 ॲम्पियरचा सप्लाय, तर हे तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसणार. वर टायटल दिसणार, इकडून असं डेकोरेशनच्या फुलं बिलं दिसणार. ओके, अशा पद्धतीनं एकदम डेकोरेटिव्ह. ओके, प्लेजंट लाईट असली पाहिजे ती. असं जर असेल तर बघा एखाद्या शोरूमला जर तुम्ही भेट द्यायला गेले किती अट्रॅक्टिव्ह राहतं ते. का बरं अट्रॅक्टिव्ह राहतं, लोकांचं अटेन्शन वाढावं हा त्यामागचा हेतू असतो. येतं लक्षात. त्याच्यानंतर बघा, ब्रँच सर्किट विथ निऑन साईन शुड हॅव मिनिमम 30 ॲम्पियर. म्हणजे निऑन साईन ट्यूब असतं बघा, अशा पद्धतीचे साईन ट्यूब असतात. समजा लोकमत भवन असं आहे तर वाकड्या तिकड्या ट्यूब असतात, तर त्या ज्या डेकोरेटिव्ह त्याला 30 ॲम्पियरचा सप्लाय पाहिजे, 30 ॲम्पियर सप्लाय आउटलेट. द वायरिंग फॉर अ साईन मस्ट बी टर्मिनेटेड ॲट द साईन ऑर आउटलेट लाईट इनक्लोज बॉक्स अँड कंडीट सिस्टीम. तर ही सेफ्टी प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. तर तिथं आउटलेट संपली पाहिजे, साईन संपली पाहिजे, ते वायर उघडे नसावेत. प्रॉपरली कनेक्टिंग अरेंजमेंट शुड बी प्रोव्हाइडेड बाय मीन्स ऑफ अ स्विच ऑर सर्किट ब्रेकर. सर्किट ब्रेकरनी प्रॉपरली ते डिस्कनेक्ट करता आलं पाहिजे, अदरवाईज सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू ऑपरेटरला धोका असेल. इट इज ऑपरेटेड बाय एक्सटर्नल. जर समजा जर एक्सटर्नल सर्किटरीने आपण कंट्रोल करीत असो तरी ते व्यवस्थित डिस्कनेक्ट करता आलं पाहिजे. येतं लक्षात. फ्रॉम ऑल अंडरग्राउंड सप्लाय बघा, इट इज एबल टू डिस्कनेक्ट फ्रॉम ऑल अंडरग्राउंड सप्लाय अँड इट शुड बी रिमेन लॉक इन ओपन पोझिशन. तर तुम्हाला पाहिजे तेव्हा ऑन ऑफ करता आलं पाहिजे आणि ते प्रॉपरली अर्थ असणं गरजेचं आहे. बघा इथं काय म्हणता येईल, ऑल द मेटल पार्ट आउटलेट केसिंग विच आर नॉट सपोज टू कॅरी करंट मस्ट बी प्रॉपरली बाउंडेड विथ ग्राउंड. तर जे मेटलचे सगळे पार्ट आहेत, फ्रेम वगैरे पार्ट आहेत, हे सगळे अर्थिंगला कनेक्टेड करणं गरजेचं आहे. का, प्रोटेक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके, पहा मग काय म्हणतं आहे, द साईन ऑर आउटलेट मस्ट बी 15 फूट 14 फूट अबोव द ग्राउंड लेवल. ओके, आणि रोडला ते किती पाहिजे, 18 फुटाचे वर पाहिजे. तुम्ही रोडची डेकोरेशन बघता ते बरेच उंच राहतात, बघितले असतील ना मोठमोठ्या मेट्रो सिटीमध्ये किंवा मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये तर फ्लेक्सला त्याला अशा पद्धतीचे लाईटिंगसुद्धा अरेंजमेंट केलेले असते. येतं लक्षात. तर हे अबोव द ग्राउंड लेवल 14 फूट किंवा 18 फूट पाहिजे. द साईन अँड आउटलेट लाईट सिस्टीम शुड बी हॅव सफिशियंट स्पेसिंग अँड कंबशन स्पेसिंग फ्रॉम कंबस्टिबल मटेरियल. ज्वलनशील पदार्थापासून याची लांबी दूर असावी. का, कारण जर स्पार्क होऊन जर लागलं तर मग ते सगळं जळून जाऊन. तर हे सगळे जर काळजी घेतल्या, याच्यातून अजून पुन्हा 2-4 आहेत पॉईंट की त्याच्यामध्ये कोणत्या टाईपची वायरिंग पाहिजे, कोणत्या टाईपचे बॅलन्स पाहिजे. तर हे कशावर डिपेंड करतं,
तर ह्या आउटलाईन लाईटिंगवर डिपेंड करतं की कोणत्या पद्धतीचं स्पेशल त्याला सप्लाय पाहिजे किंवा किती व्होल्टचा पाहिजे वगैरे वगैरे. ओके, तर जनरली 5-6 पॉईंट तुम्ही इन्क्लूड केले तरी इट इज मोर दॅन सफिशियंट. कळालं पण तुम्हाला का नाही? सांगू पुन्हा एकदा बघा. टर्मिनॉलॉजी यूज अकॉर्डिंग टू NEC काय म्हणतं आहे की बाबा बाहेरचं जे आपण साईन बोर्ड, ॲडव्हर्टाइजमेंट, स्केलेटन ट्यूब, डेकोरेटिव्ह लाईट हे करणार आहेत, तर त्यासाठीचं स्पेसिफिक प्रोव्हिजन आपण याच्यात बघतो ते आर्टिकल 600 आहे. काय म्हणतं ते की हे असं असावं, सुरक्षित असावं, ते व्यवस्थित दिसावं, एंट्रन्सला असावं, मिनिममच्या 20 व्होल्टचा सप्लाय असावा, साईन ट्यूब असेल तर 30चा असावा, ते एकदम एन्क्लोजमध्ये कॉम्पॅक्ट साईजने असावं, प्रोटेक्शन पाहिजे, सर्किट ब्रेकर पाहिजे, व्यवस्थित कनेक्ट करता आलं पाहिजे, अर्थिंग प्रॉपर पाहिजे, अबोव द ग्राउंड 40 फीट पाहिजे, जर रोड साईडनी जर असेल तर 18 फूटपेक्षा वर पाहिजे, आणि हे सगळं ज्वलनशील पदार्थापासून दूर पाहिजे. ओके, दलदलीच्या पार्टमध्ये नाही पाहिजे, परत ते मेकॅनिकली स्ट्रॉंग पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कन्सिडर करणं अपेक्षित आहे. समजलं? सो राईट डाऊन दिस.